मंडळी, जर तुमच्या घरी सुद्धा गवारीची भाजी खात नसतील तर आजची ही रेसिपी एकदा बघा आणि वेगळ्या वाटणात ही भाजी बनवून घरच्यांना खाऊ घाला. 100% सांगते, नक्कीच आवडीने मागून मागून खातील. भाजी आहे साधी आणि एकदम सिंपल, पण वेगळ्या वाटणातली चवीला एकदम भारी लागणारी ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा. चला तर यासाठी इथे मी 1/2 किलो गवार घेतलेली आहे. गवारीची भाजी आहे ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये एका घातलेलं आहे पाणी, पण मी नळाखाली सुद्धा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी आहे ही काढून घेऊया. सुरुवातीलाच भाजी धुवून घेतली की नंतर आपल्याला धुवायची गरज नाही. भाजी व्यवस्थित ही बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बाउलमध्येच नाही तर मी नळाखाली सुद्धा धुवून घेतली. यानंतर आपल्याला ही तोडून कापून घ्यायचे. तर हातानेच भाजी ही गवारीची तोडली जाते, सुरीने चिरली जात नाही, कारण म्हणतात सुरीने चिरली तर ही कडू होते. यासाठी हातानेच तोडायची आहे. याचं देठ काढायचं आणि या पद्धतीने अशी मोठी मोठी, हे बघा या पद्धतीने अशी मोठी मोठी हातानेच तोडून घ्यायची. पटापट होते अशी लगेचच. हे बघा या प्रकारे अशी ही सगळी भाजी तोडून घ्यायची. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. अशाच वेगवेगळ्या सोप्या भाजीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की पहा. सगळी गवार हे बघा हातानेच तोडून अशी घेतलेली आहे. या पद्धतीने असे तुकडे करून घ्यायचे. मी मीडियम आकारात केले, तुम्ही पाहिजे तर मोठ्या आकारात करू शकता. आता भाजीला आपण एक कांदा चिरून घेणार आहोत. तर कांदा इथे मी मोठा घेतलेला आहे. या भाजीला कांदा थोडासा जास्तच लागतो, म्हणजे भाजी चवीला छान लागते. बऱ्याच अशा भाज्या असतात ज्यांना कांदा जास्त घातल्यामुळे त्याची चव थोडीशी अजून वाढते. आता कांदा साल काढून घेतल्यानंतर धुवून सुद्धा घेतलेला आहे. बारीक बारीक चिरून घेऊया. तुम्ही गवारीची भाजी कशी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेन. कांदा चिरून झालाय. यानंतर एक मोठा टोमॅटो सुद्धा घेतलाय. टोमॅटो सुद्धा आपला चिरून झालेला आहे. आता वाटण करायला घेऊया. तर वाटण करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय. एक वाटी भरून ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. यानंतर मूठभर कोथिंबीर घेतली आहे देठासकट, कारण देठांमध्ये सुद्धा चव खूप छान असते. 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घालायचा. 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि पाणी न घालता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. मस्त असा आपला हा ठेचा तयार झालेला आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण या वाटणाला चव छान येते. हे बघा ठेचा मस्त असा बनवून झालाय. आता भाजी करायला घेऊया. यासाठी तेलामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. दोन्ही चांगलं तडतडलं, मस्त सुगंध यायला लागला की यामध्ये घालायची आहे हिंग पावडर. यानंतर घालूया आपण यामध्ये बारीक चिरून ठेवलेला कांदा. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे सगळं साहित्य आपल्याला स्लो फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे. कांदा घातल्यानंतर व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा जाईपर्यंत. कच्चा राहिला तर तोंडात येतो आणि मग भाजी खाताना तो व्यवस्थित चांगला लागत नाही. यासाठी चांगला परतून घ्यायचा आहे. यानंतर आपण जो खोबऱ्याचं वाटण करून ठेचा बनवला होता तो घालायचा आहे. तर सगळा ठेचा नाही घातला आहे मी, 2 चमचे ठेचा घातलेला आहे. या तेलामध्येच कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे, म्हणजे याला सुगंध खूप सुंदर येतो, भाजीला छान चव येते आणि ठेचा कच्चा राहत नाही. चांगला परतल्यामुळे भाजी चवीला छान लागते. ठेचा परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत मिक्स करून परतून घ्यायचा आणि शिजवून घ्यायचा आहे. कांदा चांगला मिक्स करून घेतलेला आहे. 1 मिनिट आपल्याला हा चांगला शिजवून घ्यायचा आहे. या ठेच्यामुळे मस्त असा सुगंध येतोय. या पद्धतीने मंडळी तुम्ही कधी बनवली नसेल ही भाजी तर एकदा बनवून बघा. माझी खात्री आहे न खाणारे सुद्धा आवडीने खातील. कांदा आणि टोमॅटो छान असे मऊसूत झालेले आहेत. यानंतर मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे. यानंतर 2 मोठे चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथे गोडा मसाला किंवा साधा लाल तिखट जास्त वापरून सुद्धा बनवू शकता. यानंतर हे सगळे मसाले या कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे. कांदा आणि लसूण मसाला घातल्यामुळे याला चव खूप छान येते.
किंवा इथे तुम्ही गोडा मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. सगळे मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी घालूया. तर थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. लहान वाटीवरून पाणी घातलेलं आहे, जास्त नाही घातलं आहे. मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनटं चांगला हा मसाला शिजवून घेऊया. मसाला चांगला शिजल्यानंतर चिरलेली गवार घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची. ही भाजी खरंच खायला खूप छान लागते, पण बऱ्याच जणांना गवारीची भाजी आवडत नाही. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला छान अशी थोडीशी चव येण्यासाठी, टेस्ट बॅलन्स होण्यासाठी अगदी चिमूटभर साखर घातलेली आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. मिक्स करून घेतलेलं आहे आणि यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 10 ते 12 मिनटं एकदम स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. स्लो फ्लेमवर भाजी छान शिजवून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये अजून चव येण्यासाठी, छान असा फ्लेवर येण्यासाठी आणि ही भाजी चवीला चांगली लागण्यासाठी 2 मोठे चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिट याला फक्त शिजवून घ्यायचं आहे. भाजी आपली छान शिजलेली आहे, त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही. दाण्याचा कूट नंतर घातल्यामुळे चवीला ही भाजी छान लागते. शिवाय दाण्याचा कूट तोंडात येतो खाताना, तेव्हा अजूनही या भाजीची चव अजून वाढते. मस्त आपली चमचमीत अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे. मस्त दिसते, पाहू शकता. रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. बरेच जण भाजी गवारीची तेलात परतून घेतात आणि त्यानंतर बनवतात, तर तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता आणि या पद्धतीने भाजी बनवू शकता. तुम्हाला भाजी जरी साधी सिंपल वाटत असली तरी चवीला एकदम जबरदस्त झालेली आहे. ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत खायला खूप छान लागते. टिफिनसाठी बनवू शकता, लंच डिनरसाठी बनवू शकता. झटपट अशी ही भाजी बनते. नक्की करून बघा मंडळी आणि तुमची रेसिपी माझ्यासोबत नक्की शेअर करा. आजची ही गवारीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.